व्यायामामुळे काय होतं तर हे इन्फ्लमेशन रिव्हर्स व्हायला मदत होत असते. त्यामुळे व्यायाम हा सर्व प्रकारच्या ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये अर्थात सोरियासिसमध्ये सुद्धा खूप उपयुक्त होतो. सोरियासिसमध्ये टार्गेट ऑर्गन्स किंवा टार्गेट सिस्टीम शरीरातल्या कोणकोणत्या असतात आणि त्या सिस्टीमवरती व्यायामाचा कसा परिणाम होतो हे पाहणं हे आपल्याला जास्त रंजक होणार आहे. तर महत्त्वाचं टार्गेट असतं ते म्हणजे जॉईंट्स. आपल्याला माहिती की सोरियासिसच्या 30% रुग्णांना सरासरी सोरायटिक आर्थरायटिस हा होण्याचा एक धोका जास्त संभवतो. मन लावून व्यायाम करणं हे सोरियासिसचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. व्यायामामुळे होतं काय तर फ्लेक्झिबिलिटी वाढते, सांध्यांची लवचिकता वाढते, ब्लड सर्क्युलेशन जे असतं सांध्यांना होणारं ते सुधारतं. त्यामुळे सांध्यांची ताकद, सांध्यांना कव्हर करणारे सपोर्ट करणारे जे स्नायू असतात त्या स्नायूंची ताकद वाढते. त्यामुळे सोरायटिक आर्थरायटिस व्हायची जी काही शक्यता असते ही आपण व्यायाम करण्याने कमी करत असतो. सोरियासिसच्या पेशंटमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा मेटाबॉलिक डिसीज व्हायची शक्यता सुद्धा इतर नॉर्मल पेशंटच्या तुलनेने जास्त असते. काही प्रकारचे कॅन्सर जे आहेत हे सोरियासिसच्या पेशंटना इतर लोकांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. कारण कॅन्सर सुद्धा हा आजार हा शेवटी इम्युन सिस्टीमशीच निगडित आहे आणि व्यायाम आणि इम्युनिटीचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. नमस्कार. चंदेरी रंगाचे माशाच्या खवल्याप्रमाणे पापुद्रे निघणे, प्रचंड प्रमाणामध्ये खाज, दाह, तळहात तळपायाला चिरा पडणे, डोक्यामध्ये कोंडा होणे यासारखी लक्षणं असलेला गंभीर त्वचा विकार हा सगळ्यांच्या लक्षात आला असेल तो म्हणजे सोरायसिस, ज्याला आयुर्वेदामध्ये किटिभ किंवा एककुष्ठ असं त्याला संबोधन दिलेलं आहे. हा आजार दिसत जरी असला शरीरावरती तरी याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर अतिशय खोलरित्या होत असतो. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कारण काय होतं, समाजामध्ये वावरत असताना लोकांच्या विचित्र नजरा, लोकांचे अनाहूत सल्ले, त्याचप्रमाणे त्यांच्या पोशाखावरती आलेल्या मर्यादा, जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारची आलेली लिमिटेशन्स यामुळं ती व्यक्ती ही अगदी वैतागून गेलेली असते. तर योगायोगाने आमच्या कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये आत्तापर्यंत 15,000पेक्षा जास्त रुग्णांवर अतिशय यशस्वी पद्धतीने उपचार करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर याच्यावरती औषधोपचार हे नक्की गरजेचेच आहेत, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. परंतु त्याच्या जोडीला योग्य आहार आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे योग्य व्यायाम हा अतिशय गरजेचा कसा आहे हा आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे. तर सोरायसिस आणि एक्सरसाइजनी त्याला कसा फायदा होऊ शकतो हा सविस्तरपणे आज आत्ता आपण अभ्यास इथे करणार आहोत. तुमच्यापुढे मी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. सोरायसिसचे टार्गेट कोणकोणत्या अवयवांवर असतात, कोणकोणत्या सिस्टीम्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या असतात आणि त्याला व्यायाम कसा रिव्हर्स करू शकतो हे शास्त्रीय पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया की सोरायसिस हा आजार हा ऑटो इम्यून ही एक मोठी आजारांची कॅटेगरी आहे. याच्यामध्ये ऑटो इम्यून म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जी असते ती चुकीच्या पद्धतीने वागत असते. त्यामुळे होणाऱ्या आजारांची एक मोठीच्या मोठी जंत्री आहे आणि ही आजकाल तर त्याची लिस्ट ही वाढतच चाललेली आहे. तर त्यातला हा महत्त्वाचा आजार म्हणजे सोरायसिस. तर या ऑटो इम्यून डिसीजेसमध्ये इन्फ्लेमेशन किंवा सूज येणं ही महत्त्वाची पॅथॉलॉजी या आजाराच्या मुळाशी असते. तर त्यामुळे व्यायामामुळे काय होतं तर हे इन्फ्लमेशन रिव्हर्स व्हायला मदत होत असते. त्यामुळे व्यायाम हा सर्व प्रकारच्या ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये अर्थात सोरियासिसमध्ये सुद्धा खूप उपयुक्त होतो. व्यायामामुळे होतं काय तर आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि इम्युन सिस्टीम आत्ता आपण बघितलं की ऑटो इम्युन सिस्टीममध्ये तीच बिघडलेली असते. तर व्यायामाने ती दुरुस्त व्हायला लागते आणि त्यामुळे या आजाराची लक्षणं कमी व्हायला लागतात. मुख्यतः व्यायामाचा अजून एक परिणाम होतो तो म्हणजे हॉर्मोन्सवर. वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स जे असतात ही व्यायामाने शरीरामध्ये तयार होतात. नकारात्मक हॉर्मोन्स असतात ती कमी होतात. एन्डॉर्फिनसारखी जी हॉर्मोन्स आहेत की ज्याला नैसर्गिक पेन रिलिव्हिंग प्रॉपर्टी असते तर हे हॉर्मोन शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे वेदना शरीरामध्ये किंवा सूज कमी होणं यासारखे फायदे हे व्यायामाने होत असतात. व्यायामामुळे दुसरं काय होतं महत्त्वाचं तर फॅट जे आहे शरीरातलं ते कमी होण्यासाठी मदत होते. फॅट टिश्यू किंवा ॲडिपोज टिश्यू जो आहे हा सूज निर्माण करण्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण पाहिलं की हा ऑटोइम्युन डिसीज आहे, याच्यामध्ये सूज हे महत्त्वाचं कारण आहे. फॅट जसं जसं शरीरामधलं कमी व्हायला लागतं तसं सूज कमी व्हायला लागते आणि सूज कमी झाल्यामुळं हा आजारही मागे पाऊल टाकायला लागतो. तर हे महत्त्वाचं आपण व्यायामाचे फायदे पाहताना लक्षात घेतलं पाहिजे. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर व्यायाम हा कफदोष शरीरातला कमी करणारा आहे आणि हा जो किटिफ किंवा एककुष्ठ हा आजार आहे हा आयुर्वेदामध्ये सांगितला. याच्यामध्ये प्रधान दोष हा कुठला आहे तर कफदोष आहे. तर तो याच्यामध्ये कमी केला जातो.
क्लेद कमी केला जातो आणि त्यामुळे रुग्णाला फायदा होतो. सगळ्यात अजून एक फायदा वेगळ्या पद्धतीने दिसतो तो म्हणजे सोरियासिसच्या रुग्णांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक अनेक रुग्णांमध्ये त्यांना घाम कमी येणं हे लक्षण सोरायसिसचे पेशंट सांगत असतात. तर त्याच्यामध्ये हे जे काही स्केल्स असतात डेड सेल्सचे बनलेले हे त्या हेअर रूटशी क्लॉग झालेले असतात आणि त्यामुळे स्वेदग्रंथी या ब्लॉक झाल्यामुळं घाम शरीराच्या बाहेर येत नाही. तर आयुर्वेद सांगतो की क्लेद शरीरातला कमी करण्याचा, शरीराच्या बाहेर घालवण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळं घाम व्यवस्थित येणं हे व्यायामाच्या रूपाने होतं आणि त्या व्यायामाचा असा डायरेक्ट फायदा हा सोरियासिसच्या पेशंटना होत असतो. दुसरं, घामामध्ये युरिया हा एक घटक महत्त्वाचा असतो की जो स्किनला सुदिंग किंवा मऊपणा देण्यासाठी उपयुक्त होत असतो. त्यामुळे व्यायाम करणं हे सोरियासिसच्या पेशंटनी अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण थोडं पुढे जाऊया की सोरियासिसमध्ये टार्गेट ऑर्गन्स किंवा टार्गेट सिस्टीम शरीरातल्या कोणकोणत्या असतात आणि त्या सिस्टीमवरती व्यायामाचा कसा परिणाम होतो हे पाहणं हे आपल्याला जास्त रंजक होणार आहे. तर महत्त्वाचं टार्गेट असतं ते म्हणजे जॉईंट्स. आपल्याला माहिती आहे की सोरियासिसच्या 30% रुग्णांना सरासरी सोरायटिक आर्थरायटिस हा होण्याचा एक धोका जास्त संभवतो आणि हा सोरायसिस आणि आर्थरायटिस हा जेव्हा एकत्र येतो ती एक अत्यंत भ्रष्ट युती असं म्हणता येईल. कारण पेशंटची परिस्थिती ही आधीच तो त्वचा विकाराने ग्रस्त झालेला असतो आणि त्यात जेव्हा त्याच्या हालचालींवर मर्यादा येतात, सांधे सुजलेले असतात, सांधे दुखत असतात, सांधे वाकडे व्हायला लागतात, तर ही परिस्थिती ही नक्की आपण टाळली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सोरियासिसच्या पेशंटनी मन लावून व्यायाम करणं हे सोरियासिसचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. व्यायामामुळे होतं काय तर फ्लेक्झिबिलिटी वाढते, सांध्यांची लवचिकता वाढते, ब्लड सर्क्युलेशन जे असतं सांध्यांना होणारं ते सुधारतं. त्यामुळं सांध्यांची ताकद, सांध्यांना कव्हर करणारे, सपोर्ट करणारे जे स्नायू असतात त्या स्नायूंची ताकद वाढते. त्यामुळे सोरायटिक आर्थरायटिस व्हायचं जी काही शक्यता असते ही आपण व्यायाम करण्याने कमी करत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. स्नायूंची सुद्धा ताकद व्यायामामुळे वाढते आणि स्नायू हे सांध्यांना सपोर्ट करत असतात. स्नायूंची ताकद वाढल्याचा परिणाम हा मेटाबॉलिक डिसीज कमी करण्यासाठी सुद्धा कसं होतो हे आपण पुढं पाहणारच आहे. कारण सोरायसिसच्या पेशंटमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा मेटाबॉलिक डिसीज व्हायची शक्यता सुद्धा इतर नॉर्मल पेशंट्सच्या तुलनेने जास्त असते. मेटाबॉलिक डिसीजेसमध्ये कोणकोणते आजार येतात आपण अनेक क्लिप्समध्ये आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा फॅटी लिव्हर होणं, ब्लड प्रेशर वाढणं, कोरोनरी हार्ट डिसीज होणं, थायरॉईड होणं, ओबेसिटी, हे सगळे प्रकार जे आहेत हे मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये होतात आणि हे सोरायसिसच्या पेशंटमध्ये इतर रुग्णांच्या मानाने व्हायची शक्यता जास्त असते. व्यायामामुळे हा मेटाबॉलिक जे असतं मेटाबॉलिझम जे असतं त्याचा स्पीड वाढतो, स्नायूंची ताकद वाढते, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते. इन्शुलिन हे चांगल्या पद्धतीने काम करायला लागतं आणि त्यामुळे हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर व्हायची शक्यता सोरायसिसच्या पेशंटना जी असते ती आपण मिनिमाइज करत असतो. काही प्रकारचे कॅन्सर जे आहेत हे सोरियासिसच्या पेशंटना इतर लोकांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. कारण कॅन्सरसुद्धा हा आजार हा शेवटी इम्युन सिस्टीमशीच निगडीत आहे आणि व्यायाम आणि इम्युनिटीचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. इम्युनिटी सुधारते त्यामुळं कॅन्सर व्हायची शक्यतासुद्धा सोरियासिसच्या पेशंटना कमी होते. दुसरा परिणाम असतो सोरायसिसचा जो आहे तो म्हणजे डोळ्यांवरती होणारा परिणाम. मग कंजक्टिव्हायटिस असेल, युव्हीआयटिस असेल, असे अनेक डोळ्यांचे जीर्ण आणि चिकट वारंवार होणारे आजार आहेत हे सोरियासिसच्या पेशंटमध्ये होतात. तर हे पण संशोधन सांगतं की जेव्हा आपण कार्डिओ एक्सरसाइज करत असतो तेव्हा डोळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे अश्रू निर्माण होणारी जी यंत्रणा असते आपली ती सुद्धा सक्रियतेने काम करते आणि जेवढे अश्रू व्यवस्थित तयार होतील तेवढे आपल्या डोळ्यामध्ये कोरडेपणा येणं, इन्फेक्शन होणं, ॲलर्जी होणं या गोष्टी टळत असतात. त्यामुळे व्यायाम करणं हे डोळ्यांना सुद्धा अतिशय फायद्याचं आहे. प्राणायामाचा तर डायरेक्ट परिणाम किंवा बेनिफिट हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी होत असतो. मानसविकार, आपण ह्या क्लिपच्या सुरुवातीलाच सांगितलं की हा आजार केवळ शरीरापुरता मर्यादित नाही तर हा मनावरती सुद्धा भयंकर परिणाम करत असतो आणि त्यातूनच हा रुग्ण त्याच्या कोशात राहायला लागतो. त्यातून डिप्रेशनसारखा आजार हा गंभीर स्वरूपामध्ये त्या रुग्णांना सतावतो आणि तो कमी करण्यासाठी
निद्रानाश त्यातून निर्माण होणारा, हे सगळं कमी करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज, वेट ट्रेनिंग एक्सरसाइज आणि सगळ्यात महत्त्वाचं योग हा अतिशय महत्त्वाचा यामधला भाग आहे. आणि त्यामुळं झोप चांगली सुधारते, नैराश्य कमी व्हायला मदत होतं आणि एकंदरीतच सोरायसिसच्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सना, सगळ्या टार्गेट ऑर्गन्सना मदत करणारी जी कुठली गोष्ट आहे औषधाच्या इतकीच महत्त्वाची, ती म्हणजे व्यायाम. तर कोणकोणते व्यायाम प्रकार आहेत? अनेक रुग्णांची आम्ही जेव्हा हिस्ट्री घेत असतो तेव्हा सांगतात, हो हो आम्ही व्यायाम करतो, सकाळी अर्धा तास एक पार्कमध्ये जाऊन फेरफटका मारून येतो. पण मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. किंवा काही लोक सांगत असतात आम्ही सकाळी थोडी योगासनं करतो, काही लोक म्हणतात आम्ही थोडा सूर्यनमस्कार करतो, काही जण म्हणतात की आम्ही फक्त प्राणायाम, अनुलोम विलोम व्यवस्थित करतो टीव्हीच्या समोर बसून. पण ही गोष्ट लक्षात घ्या की व्यायाम हा कुठल्याच या एका गोष्टींनी परिपूर्ण होत नाही. आपल्याला सध्याच्या जीवनशैलीमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांचं एकत्रीकरण, त्याचं नियोजन हे आपल्याला करावं लागतं. महत्त्वाचे 3 प्रकारचे व्यायाम असतात. एक म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज की ज्याच्यामध्ये आपल्या हृदयाचे ठोके, श्वसन गती वाढते, ऑक्सिजनची डिमांड आपल्या शरीराची वाढते. त्याच्यामध्ये मग चालणं, धावणं, पळणं, सायकलिंग, स्विमिंग, जॉगिंग, स्किपिंग हे असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये येतात की जे कार्डिओ एक्सरसाइज असतात. दुसरं म्हणजे रेजिस्टन्स एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये पट्ट्याच्या साह्याने केलेले व्यायाम किंवा वेट्सच्या साह्याने अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वापरून केलेले जे व्यायाम असतात, ह्याच्यामुळे आपल्या स्नायूंची ताकद वाढत असते. कार्डिओमुळे आपल्याला फायदा होतो, नक्की होतो, पण तो आपला हृदयाला होईल, तर आपल्या फुफ्फुसाला होईल, ब्लड सर्क्युलेशनसाठी होईल. पण अनेक अवयवांना, मेटाबॉलिझममध्ये जर आपला फायदा व्हायचा असेल तर आपल्याला वेट ट्रेनिंग पण करणं गरजेचं आहे. कारण स्नायू हा सुद्धा जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपली स्नायू आपण गमावत असतो आणि स्नायूंची ताकद जशी कमी होते, मसल लॉस जसा जसा व्हायला लागतो तसं आपलं मेटाबॉलिझम स्लो व्हायला लागतं, वजन वाढायला लागतं आणि अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. त्यामुळं वेट ट्रेनिंग एक्सरसाइज, स्ट्रेंथ वाढवणारे एक्सरसाइज, एंड्युरन्स वाढवणारे एक्सरसाइज सुद्धा करणं गरजेचं असतं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे योग प्रकार. हा अजिबात टाळता येण्यासारखा नाही आहे, कारण शरीराचे व्यायाम करून पुरेसं होईल सध्या अशी आपली जीवनशैली नाही आहे. आपल्याला मनाची काळजी, आपल्या भावनांची काळजी घेणारा जर व्यायाम प्रकार कुठला असेल तर तो म्हणजे योग आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. कारण काय होतं, रुग्णाचा आजार, विशेषतः त्वचाविकारासारखा गंभीर आजार, हा सोरायसिस सारखा आजार हा जेव्हा क्रॉनिक होतो तेव्हा कुठलेही औषधोपचार घेऊन काही फायदा होत नाही. झाला तरी हा आजार हा वारंवार होत जातो, कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. यातून एक प्रकारची नैराश्यता, उद्विग्नता रुग्णाला येते आणि त्यातून तो रुग्ण काहीच पाळायचं बंद करून टाकतो. नको हे पथ्य ना औषध पाणी, आणि त्यातून त्याची परिस्थिती ही आणखीनच बिघडत जाते. त्यामुळं योग करणारी जी व्यक्ती असते त्याचं मनावरती नियंत्रण राहतं. तर त्याच्यामध्ये काय येतं, मुख्यतः प्राणायाम आणि दीर्घ श्वसन. तर दीर्घ श्वसन ही अत्यंत निर्धोक पद्धती आहे. आपण खाली लिंकमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाहू शकता की दीर्घ श्वसनाचे किती प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये फायदे आहेत. केवळ ते मानसिक नाही आहेत तर शारीरिक फायदेसुद्धा होतात त्याच्यामुळे. तर दीर्घ श्वसन म्हणजे फक्त 5 ते 10 मिनिट रोज 2 ते 3 वेळा आपण जर केलं तर त्याचे ट्रिमेंडस बेनिफिट हे सोरियासिसच्या मॅनेजमेंटमध्ये होत असतात. त्यामुळे ते तुम्ही जरूर पहा आणि त्याप्रमाणे सोरियासिसच्या सगळ्या रुग्णांनी दीर्घ श्वसनचा अवलंब आपल्या जीवनशैलीमध्ये करावा. मनस्थिती याच्यामुळे अतिशय सकारात्मक राहते आणि या प्राणायामाचा परिणाम, योगाचा परिणाम इम्युनिटीवरती होत असतो. तर याच्यामुळे नकारात्मक हॉर्मोन्स जे आहेत, मग कॉर्टिसॉल सारखे हॉर्मोन आहेत, ॲड्रिनालिन सारखे हॉर्मोन आहेत, हे सगळे कमी होतात आणि सकारात्मक हॉर्मोन्स जे आहेत, सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, हे हॉर्मोन, एंडॉर्फिन आहेत, गाबा हॉर्मोन्स आहेत, हे सगळे हॉर्मोन शरीरामध्ये वाढायला लागतात. आणि जेव्हा हे हॉर्मोन्स वाढतात तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्या न्यूरॉन्सवर, आपल्या इम्युनिटीवरती होत असतो आणि ह्या इम्युनिटी चांगली झाल्यामुळं हा आजार आपला दुरुस्त व्हायला लागतो. झोपेची गुणवत्ता याच्यामुळे सुधारते. तर अशा पद्धतीने औषधी, आहार विहार आणि त्याच्यासोबत व्यायाम ही जर त्रिसूत्री आपण व्यवस्थित सांभाळली तर आपल्याला सोरायसिससारख्या गंभीर आजारावरती नक्की विजय मिळवता येतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की 15 ते 20 हजाराच्या दरम्यान आम्ही रुग्ण जेव्हा पाहिलेले आहेत आणि जेव्हा त्यांना आम्ही या पद्धतीने लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा सल्ला देतो औषधांच्या सोबत, आयुर्वेदिक औषधांच्या सोबत, तेव्हा त्यातून हे पेशंट कसे व्यवस्थित बाहेर येतात हे पाहिल्यानंतर आज हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर या पद्धतीने आपण व्यायामाचा अंगीकार विशेषतः सोरियासिसच्या पेशंटनी जरूर करावा. हे मी पुन्हा
इथं पुनरुक्ती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.